पण मग हा आजार एक्झॅक्टली कशामुळे येतो, त्याची एक्झॅक्ट लक्षणं काय आहेत? हे आजार होण्याचे कारण आता काय झाले, आता आपण बऱ्याच वेळा बघतो की आपलं जे वर्क आहे ते वर्क शारीरिक फिजिकल वर्क कमी होत चालले आणि सिडेंटरी लाईफ बसून आता काय एआयचा जमाना आलेला आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला आपोआप आणि सहजसहजी शक्य होत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळे हे करत असताना शारीरिक कष्ट कमी आहे आणि बसून जास्त लाईफ आहे सगळ्यांचे. शेतकरीच आपण पूर्वी बघत होतो, रानामध्ये गेल्यानंतर शेतात वैरण आणायला जा किंवा पाणी द्यायला जावा किंवा घरामध्ये जळण आणायला जावं लागायचं महिलांना किंवा पाणी भरावं लागायचे. आणि आपण देखील व्यवसायामध्ये काम करत असताना एक जण बाहेर असायचं, एक जण हॉर्स काढून द्यायचा किंवा बरेच ऑफिस वर्क लोक रागायचे. तर तो काय झालं, जो मनुष्यबळ आहे कमी होत चालले आणि त्यामुळे बसून जास्त प्रमाणामध्ये राहावं लागतं आणि त्यामुळे बसण्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते, आतड्यांची हालचाल कमी होते आणि त्यामुळे मग बद्धकोष्ठता हा आजार वाढतो. आणि बद्धकोष्ठता वाढल्यामुळे मग कॉन्स्टिपेशनमुळं संडास सहजासहजी बाहेर येत नाही, त्याला जोर करावा लागतो. आणि जर जोर करायच्या त्यामुळे काय होतं, रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या रक्तवाहिन्या फुगलेल्या बाहेर येतात, त्यालाच मग मूळव्याध म्हणतात.